मला मी आता एक पेशंटची माहिती सरांकडून निर्मल सरांकडून ऐकत आहे आणि त्यांचं पेशंटकडून पण आपण डिटेल घेऊया. तुम्ही आता हे यांना काय आता हे पेशंट आहेत म्हणजे हे विष्णुपुरीचे मारुतराव विष्णुपुरीकर. यांना फ्रोझन शोल्डर म्हणजे मानेच्या मणक्यापासून उत्पन्न होणारा त्रास, हात न उचलणे, जेवायला नाही येणे, हा त्रास होता आणि सतत आपल्याकडे आले आणि त्यांचा हात आता क्लिअर झालेला आहे. त्याला विचारा. तुम्ही मला एकदा तुम्ही सगळं डिटेलमध्ये सांगा. तुम्हाला हा इकडे येण्याचा मार्ग कसा कळाला आणि तुम्ही कसं आलात आणि तुमचा अनुभव सगळा शेअर करा आणि तुम्हाला काय काय होत होतं आणि तुम्ही किती वर्षापासून इथं ट्रीटमेंट केलात आणि आता कसं वाटतंय तुम्हाला? माझा हात अचानक दुखायला सुरू झाला. त्याच्यानंतर मला आमच्या सासूबाईंनी सांगितलं की बाबा मी असं परभणीला जाऊन मामाकडं असं इलाज केल्यामुळं मला त्याचा बराच चांगल्यापैकी फरक पडलेला आहे, तर तुम्ही जाऊन बघा म्हणले. बघितल्यानंतर सांगितल्यानंतर मी आलो. प्रथमतः आल्यानंतर त्यांनी माझा हे करून दाखवलं तर मला बरं वाटलं. 2-3 वेळेस आल्यानंतर मामा म्हणले बाबा जोपर्यंत मला साधं गाडीची झटकवायचं म्हणलं तर ते सुद्धा जमत नव्हतं आणि बनियन काढायला गेलं किंवा टी शर्ट घालायला गेलं तर माझा हातच हे होत नव्हता. तर त्याच्यापैकी 99% 90% समजा जवळपास फरक पडलेला आहे माझं आतापर्यंत. मला 7-8 महिन्याचे वर झालं, जवळपास वर्ष होते. आता यामध्ये कसं तुम्हाला कंटिन्यू येत होतात का कधी गॅप केला होता? नाही, तसं काही हे नव्हतं. ज्यावेळेस मला फार इमर्जन्सी काम होतं त्यावेळेला मी गॅप केलेला आहे मध्ये मध्ये. असं 100% कंटिन्यू आलेलं नाही. मध्ये कधी महिन्यातून एखाद्या वेळेस गॅपसुद्धा झालेले आहेत माझे. म्हणजे तसं थोडा गॅप असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे? काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे कुठलंही इथून कुठलंही काम न करायचं असं काही बंधन नाही, त्याच्यामुळे त्याचं काही वाटलेलं नाही. तुम्ही याच्यात औषध वगैरे कोणतं घेतलं किंवा त्यांनी तुम्हाला काही सांगितलं, तुम्हाला अजून दुसरे काही व्यायाम वगैरे असे काही सांगितलं? नाही, कुठल्याही प्रकारचा व्यायाम नाही, काय नाही. जे काही तुम्ही रोज प्रमाणे काम करता ते करू शकता म्हणले. त्याच्यात काहीच मला हे करायची गरज नाही म्हणजे. या व्यतिरिक्त अजून कुठं तुम्ही दुसरीकडे ट्रीटमेंट घेतलेली आहेत का? नाही, कुठेच नाही. फक्त ही एकच ट्रीटमेंट चालू आहे, दुसरं काहीच नाही आहे? ॲलोपॅथी वगैरे कोणते टॅबलेट काहीच नाही? नाही, कुठलीच टॅबलेट नाही, काही नाही. ठीक आहे मित्रांनो, हे बघा आता हे आपण सगळं फीडबॅक घेत राहतो. आपण नेक्स्ट पार्टमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार, असे फीडबॅक घेणार आहोत. आपण दुसऱ्या भागात आपण भेटूया. ओके, थँक्यू. नमस्कार, मी राधाकिशन मारुतराव निर्मळ कायरो प्रॅक्टिसमध्ये काम करतो आहे. आणि ह्याला नस दबली किंवा मणक्याचा आजार, गॅप आला, मानेचा बेल्ट, कमरेचा बेल्ट, इतर कुठलं पायाला सूज येणं, हे येणं, पूर्ण नैसर्गिक पद्धतीने इलाज केला जातो. कुठलंही ऑपरेशन करण्याची गरज नाही आहे. आतापर्यंत लाखो पेशंट क्लिअर झाले असतील आणि 25 वर्षापासून मी काम करतोय. तुम्ही कुठं जाता, कोणत्या ठिकाणी जाता? मी आज गुरुवार नांदेड आहे, शुक्रवार वसमत आहे, शनिवार सोनपेठ आहे, रविवारी परभणी आहे, सोमवार आता सुट्टी पहिलं कळम आहे, मंगळवार तिकडं सांगोल्याकडं होतो, पण आता ते बी दूर व्हायला उन्हाळा म्हणून बंद केलंय. बुधवारी बीडला आहे. म्हणजे तुमचे सगळे आठवडे सगळे बिझी आहेत, तुम्हाला सुट्टी काही नाही? सुट्टी काही नाही. फक्त काही पेशंटला धुळीवंदनचं काही शुभेच्छा? काही नाही, फक्त व्यसनापासून दूर राहा, आरोग्याची काळजी घ्या, पर्यावरण करा, बस एवढंच सांगतो. ओके.